तर आपण सगळ्यांना नाव विचारू. काय स्वात्रे भारती गायकवाड. नाव सांग अक्का. हा नाव सांग, नाव सांग. अरे तुला नाव नाही माहित. काय नाव सांग. मीराबाई आता सगळी जेवली बघा येताना आता बाहेर गेलती. टेन्शन दिलं रात्री 1 वाजता नाश्ता नाश्ता. बाबा पण टेन्शन मध्ये, मी पण टेन्शन मध्ये. गावरे रस्ते नाश्ता उगरे घ्यांदा घ्यांदा पडले. काय भाजी कशी झाली? एक नंबर. हॅलो गाईज, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा. तर आज आम्ही सगळी ग्रँडफादर मदर आम्ही आता चाललो पंढरपूरला ना बाबा. हा पंढरपूरला आमचा देवानाचा ईद. तर आम्ही आता सगळी निघलो. सकाळी 10 वाजता निघलो, आता 5 वाजलं थांबली सगळी चहा पिवाला. तर आपण सगळ्यांना नाव विचारू. तर सगळी नावं सांगतील. बाबा नाव? हिरामंगल म्हात्रे. हिराबाई धनाजी पाटील. बाबा नाव? धनाजी बाबू पाटील. धनाजी बाबू पाटील. बाबा नाव सांग. दापोलकर. दापोलकर अक्का नाव? विश्वनाथ तू दापोलकर. ओके. नाव सांग. कल्पना आत्माराम गायकवाड. ओके. नाव सांग अक्का. हा नाव सांग, नाव सांग. अरे तुला नाव नाही माहित. सांग नाव. हा कानूबाई गायकवाड. आई नाव सांगा. यशोदा. नाव. शैला हरिंद्र गायकवाड. मला सगळ्यांना नाव विचारायचे. आई नाव. काय नाव सांगू? अक्का नाव, अक्का नाव सांग. विठाबाई महादेव उरणकर. राणा रोवले. अजून काय सांगू? बेबी गणपत गायकवाड. आई नाव. हिराबाई जगन्नाथ म्हात्रे. नाव. कैलास म्हात्रे. राधाबाई नारायण म्हात्रे. चला नाव. भानुमती तुळशीराम दापोलकर. नाव. ताई नानी तुझ्या नानाशी नानी. नाही नाव नाव तरी बोल. ताई लक्ष्मण गायकवाड. नाव नाव तरी बोल. सुनंदा अशोक गायकवाड. नाव. वंदना शेलके. वंदना नरेश मुंगाजी. तिकडं पण सांगा योग्य. चांगला का तिकडं? चांगला नाव का नाही? सांगा. वनिता काय स्वात्रे. बोला. भारती गायकवाड. नाव सांगा नाव. अरे नामदेव म्हात्रे. यशवंत पाटील. अजून इकडं. बाबा नाव. जगन्नाथ लक्ष्मण पाटील. बाबा नाव. नकुल शंकर म्हात्रे. हॅलो हॅलो परत. नकुल शंकर म्हात्रे. मंदा म्हात्रे. इकडं. आई नाव. नाव सांगा. लक्ष्मी. लक्ष्मी. ओके. काय नाव सांग. मीराबाई. नाव सांग नाव. रामूबाई. तुळसाबाई हरिभाऊ पाटील. येस. बोला. नाव. नाव माहिती परत परत तरी बोल. सगळ्यांचा. सांगा. प्रभाकर ओले. गजानन गायकवाड. आई नाव सांगा. जयश्री. अजून कोण राहिला? आरडी गायकवाड. चला आता जाऊ पुढं. नाना राहिला. नाव. संजय परशुराम म्हात्रे. का बोलता अंडा घेतलास का? नाही बरं पनीर आहे. पनीर आणि चपात्या घेतल्या खावाला. प्रभाला सगळी बसली मस्त पैकी. आता डिझेल टाकायला थांबली गाडी. सगळी उतरतात. आता वॉशरूमशी जाऊन येतील. वॉशरूमला चालेल बघा. सगळी हलवलं उतरतील आता. कशी उतरतात. चला चला निघू आता. सगळी जेवली बघा येताना आता बाहेर गेलती. बेबे मिसा इकडं बरीशोप घ्यायला थांबली. बरीशोपी घेतल्या बघा. अजून घेता बरीशोपी. हा घेतल्या. हिला नाही घेतली. हिला तर हिला ते आले घेतले नाही तर.
काय सगळी भजन चालू होता, कीर्तन चालू होता. संध्याकाळ वाजल्यापासून चालू होता यांचं सगळं 5 वाजल्यापासून पोहोचतो वर. झोपलेली मी नाही झोपलो नव्हतं पुरा मी बघत होतो. किती जणांचा फोटो काढलं त्याला चकुलीतून चालली आता पुरं. एक जाऊन जेवण बनवायचा न मग डायरेक्ट झोपाचा. सकाळच्या निघाचा डायरेक्ट. सगळी रिक्षा निघली बघा. पुरा रिक्षा गेला. आता आम्ही पण रिक्षाने जाता. मागचे डीजे विजय भरायचा इथून. पोचलो आणि मस्त दर्शन झालेलं आहे. मोबाईल घेऊन तर मुख दर्शनच घेतला आणि आता इथं बघा आपली जेवायला बनवतात सगळी लोक. इथं जेवण घेतलं बनवायला आणि बघा इथची पहिला आम्ही गेलतो तिथं पाण्याने हातपाय धुलं आणि मग गेलतो दर्शनाला. मुख दर्शन झाला कारण की लाईनीला 3-4 तास गेलं असतं म्हणून आम्ही मुख दर्शन घेतलं. आता वाजलं 10:50 झालं ना. आता जेवायचा टाइम झाला आहे. इकडं बघा सगळी थांबलीन जेवायची. तिथं बसली इकडं जेवायला बनवतात ते बघा. इथं आम्ही थांबलो आलो. हे हॉलचे तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बघा. दाखवतो बघा तुम्हाला वरती तेव्हा मंदिर आहे असा. इथं हॉलचे बाहेर जेवायला बसली ना आता सगळी वाढतंय काय जेवायला. चवलीची भाजी भात बसली मला सगळी जेवतात सगळी. कशी झाली भाजी? भाजी एक नंबर. एक नंबर. भाजी कशी झाली? एक नंबर नाही एक नंबर भाजी झाली. आता सगळी बसली. दर्शन कसं झालं? एक नंबर. दर्शन काय मुख दर्शन का डायरेक्ट नाही थांबलेले आताशी आली सगळी आणि मुख दर्शन घेतला. एक वाजला आहे ना कळती टाळ वाजता न म्हणजे भजन चालू आहे. बघू आपलीच माणसं वाटतात कारण की आवाज अशी मोठा बोलतो आपलीच माणसं असतील. 1 वाजले ना आता म्हणजे हॉलमध्ये गेली कळती वाज मग नाचत असलं आपण जाऊन नाचू. आजच्या तर 1 वाजलं. नववलेकरांच्या बघू शकता तुम्ही ग्रँडफादर मदर नाचताना बघा सगळी. जाम रेड बुली पिल्यान म्हणून झोपली नाही पण जेवली ना. आता सगळी नाचायला रातचे 1 वाजता. टेन्शन दिलं रातचे 1 वाजता नाचता. बाबा पण टेन्शन मध्ये मी पण टेन्शन मध्ये गावरे रातचे नाचतात. महाराज की जय. 5 वाजता उठून का सांगा आम्हाला टेन्शन आला जाम. येस फुगडी फुगडी फुगडी. फुगडी खेळता खेळता पडली. कोण अजून काय इथं आहे टाटाने हॅलो हॅलो. हे बघ इशी सगळी पंढरपूर बघते. पंढरपूर बघायला इशी पटकन पण पंढरपूर दिसते. तुझा डोका दिसते म्हणा. तो इस्कॉन इथं माझा डोका दिसतोय. इस्कॉन आम्ही हातपाय धुवून गेलो डोक्यावर पाणी वाटला तर असा इस्कॉन हा. इथं मग निघून गेलतो ना आपण हातपाय धुवायला तिथं. येस पंढरपूर बघा पाणी तरी भरपूर मागची बाजू आहे. पंढरपूरची मागची बाजू. मग डायरेक्ट जाऊ कुठं जातो आहे देव आपला घेऊन घरी निघू. मग दुपारचे किंवा संध्याकाळचे दुपारचे 10-11 निघायचा. 10-11 वाजता निघू. मग डायरेक्ट देव घेऊन आपण जाऊ आवल्याला. चला काहीच आता सगळी झोपतील. गुड नाईट. दर्शन कसं झालं आपला? व्यवस्थित नाही आपला मुख्य दर्शन झालं का? दर्शन मस्त झालं. तुमचं ही पाय टिकून आली काही आम्हाला फसवला. तुम्ही जातो दोघं म्हणून आम्ही इथं घेतला आपला चरण दर्शन घेतला. चरण नाही आम्ही मुख दर्शन घेतला. याही चरण दर्शन घेतला. असं आपल्याला इथं दिसलं समक्ष समक्ष गर्दी नव्हती 3 तास तरी कवा. आपण नव्हतं की आपण घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही जेलतो आधी खावाला
त्याचे पैसे आता आमच्या काय झाला आम्हाला दिसला समोर आपल्या जवळ तो होता समोर होता विठो. आम्ही जरी 10-15 मिनिटं आतमध्ये थांबलेलो द्यावला आम्ही मस्त या ना मस्त भेटला डोका टेकून एक नंबर. आता आम्ही पहिले तर अशी आया पण होती ना दर्शनाला त्यांचं झाला सगळ्यांचं पहिले आम्ही दर्शन. येत ना तसं अशी डोका टाकाचू. आता 2 वाजलेले आहे ना आता झोपायला आलो ना आम्ही सगळी. तर आता उद्याचा दिवसाची वाट बघत होती सगळी आपली. बाबा असा आवरे दिवस का देवण आला का जाऊचा देवण आला. तर सगळी जाम खुश आहे ना. आता सगळी झोपलीन. आता सगळी सकाळच्या उठीन. आपल्याला उद्या पंढरपूरमध्ये मिरवणूक पण फिरवायची आहे आणि उद्या जाम मजा करायची आहे. तर चला काही आज झोपू आणि भेटू उद्याचे नवीन ब्लॉग. म्हणजे उद्याचा जॉईंट वेगळा ब्लॉग बनवू कारण की जाम मोठा ब्लॉग होईन. तो व्हिडिओ जाम मोठी होईन ती. तर उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता गाईज गुड नाईट.